नमस्ते मित्रांनो, दिवाळी चालू आहे आणि दिवाळीमध्ये बराच फराळ असतो. अशावेळी एका आगळ्यावेगळ्या फळाचं सुद्धा महत्त्व आहे. आपण पाहताय याचं नाव आहे कारीट. कारीट नावाचं फळ आहे आणि नरक चतुर्दशीला नरकासुराचं प्रतीक म्हणून त्याचा बळी दिला जातो, त्याला फोडलं जातं. जसं हे परंपरेतलं एक वेल आहे तसंच तो औषधी देखील आहे. नखुरडे किंवा पेरं येणं अशा प्रकारचा जो विकार होतो, खास करून अंगठ्याला किंवा बोटांना होतो, अशावेळी त्याला थोडंसं त्या फळाला होल केलं जातं आणि त्याच्यामध्ये अंगठा ठेवला जातो. त्यामुळं नखुरड्यात त्यात असणारं इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे कमी होण्यास मदत होते. बऱ्याच ठिकाणी कडू इंद्रायणीचं फळ म्हणून सुद्धा याला वापरलं जातं. त्याचे गुणधर्म इंद्रायणासारखेच आहेत. याची मुळं देखील वापरली जातात. खास करून ही मोठ्या प्रमाणात अत्यंत कडू लागत असल्यामुळं विरेचक देखील आहेत. त्यामुळं हे औषध वापरायचं असेल तर अगदी काळजीपूर्वक वापरा. खास करून पावसाळ्यात हा वेल उगवतो. याची फळं नंतर पिकल्यानंतर तुम्ही साठवून देखील ठेवू शकता. अगदी 1 ग्रॅम जरी घेतलं तरी ते विरेचनाचं काम करतं. तर सर्वांना कारीटाचं महत्त्व, धार्मिक परंपरा पाळा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.